रासबिहारी बोस भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे महान क्रांतिकारक. जन्म 25 मे 14, पश्चिम बंगाल, भारत. मृत्यू 21 जानेवारी. चळवळ. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गदर चळवळ, आझाद हिंद फौज प्रमुख संघटना, जुगंदर, इंडियन इंडिपेंडन्स लीग, आझाद हिंद फौज. रासबिहारी बोस हे ब्रिटिश राज विरुद्ध भारत स्वातंत्र्यासाठी गदर षडयंत्र आणि आझाद हिंद फौजेच्या संघटनेसाठी काम करणारे भारताचे क्रांतिकारक नेते होते. त्यांनी भारतातील अनेक क्रांतिकारक कामे पार पाडण्यासाठी केवळ महत्त्वाची भूमिका निभावली, परंतु परदेशात वास्तव्य करूनही त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने आयुष्यात मग्न होते. दिल्लीत तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डिंगवर बंडखोरीचा कट रचण्यासाठी आणि नंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद फौजेची स्थापना करण्यासाठी जपानला जाण्यासाठी रासबिहारी बोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. देश स्वतंत्र करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, तरीही स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका खूपच जास्त आहे. त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊयात. रासबिहारी बोस यांचा जन्म बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील सुबलदा या गावी 25 मे 14 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चंदननगर येथे झाले, जिथे त्यांचे वडील विनोद बिहारी बोस नोकरीस होते. रासबिहारी बोस यांना लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्याची स्वप्ने होती आणि त्यांनी क्रांतिकारक कार्यात रस होता. सुरुवातीला रासबिहारी बोस यांनी देहरादूनच्या वन संशोधन संस्थेमध्ये मुख्य कारकून म्हणून काही काळ काम केले. त्याच वेळी त्यांची ओळख अमरेंद्र चटर्जी या युगंतर नावाच्या क्रांतिकारक संघटनेशी झाली, ज्यांचे नेतृत्व क्रांतिकारक जतीन मुखर्जी होते आणि ते बंगालच्या क्रांतिकारकांमध्ये सामील झाले. नंतर अरविंद घोष यांचे राजकीय शिष्य यतींद्रनाथ बॅनर्जी उर्फ निरालंब स्वामी यांच्याशी संपर्क साधल्यावर ते संयुक्त प्रांतातील सध्याचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील आर्य समाज क्रांतिकारकांच्या जवळ आले. 12 डिसेंबर 1100 दिल्ली येथे जॉर्ज पाचव्या नंतर व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज दिल्लीत फिरत होता. त्याच्या मिरवणुकीत व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याच्या योजनेत रासबिहारी महत्त्वाचे होते. अमरेंद्र चॅटर्जी यांचे शिष्य बसंतकुमार विश्वास यांनी त्यांच्यावर बॉम्ब फेकला, पण लक्ष सोडले. यानंतर ब्रिटिश पोलिसांनी रासबिहारी बोसचा पाठलाग केला आणि त्याने तेथून पळण्यासाठी रात्रभर रेल्वेने देहरादून शफल केले आणि काहीच घडले नसल्यासारखे कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी देहरादूनच्या नागरिकांची बैठक बोलावली, ज्यात त्यांनी व्हाईसरॉयवरील हल्ल्याचा निषेधही केला. अशा प्रकारे या षडयंत्र आणि घोटाळ्याच्या मुख्य किंगपिन असल्याबद्दल कोणालाही शंका नव्हती. नंतर बंगालमध्ये पूरमुक्तीच्या कामात रासबिहारी बोस जतीन मुखर्जी यांच्या संपर्कात आले. त्यानंतर रासबिहारी बोस पुन्हा दुहेरी उत्साहाने क्रांतिकारक कार्यात राबवण्यात गुंतले. पहिल्या स्वतंत्र महायुद्धाच्या काळात त्यांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी बंडाची योजना आखली होती. फेब्रुवारी 11 मध्ये अनेक विश्वासू क्रांतिकारकांच्या सैन्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. जपानमधील कार्य. बऱ्याच युरोपीय नेत्यांचा असा विचार होता की युरोपमधील युद्धांमुळे बहुतेक सैनिक देशाबाहेर गेले असल्याने उर्वरित सैनिकांचा सहज पराभव होऊ शकतो, परंतु दुर्दैवाने हा प्रयत्नही अयशस्वी झाला आणि बऱ्याच क्रांतिकारकांना अटक करण्यात केले. ब्रिटिश इंटेलिजन्स पोलिसांनी रासबिहारी बोस यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यावर चढला नाही आणि जून 15 मध्ये राजा पियनकडे परदेशातून शस्त्रे पुरवण्यासाठी पळून गेला. टागोरांचे छद्म नाव जपानच्या शांघाय शहरात आले आणि तेथेच वास्तव्य केले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी बरीच वर्षे वनवासात घालवली. जपानमध्येही रासबिहारी बोस गप्प बसले नाहीत आणि तेथील आपल्या जपानी क्रांतिकारक मित्रांसमवेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी धडपडत राहिले. इंग्रजी अध्यापनासह लेखक आणि पत्रकार म्हणून त्यांनी जपानमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी तिथे न्यू एशिया नावाचं वृत्तपत्रही बाहेर आणलं. एवढेच नव्हे तर त्यांनी जपानी भाषाही शिकली आणि 14 पुस्तकेही लिहिली. त्यांनी टोकियोमध्ये हॉटेल उघडून भारतीयांना संघटित केले आणि रामायणचे जपानी भाषेत भाषांतर केले. ब्रिटिश सरकार अद्याप त्यांचे अनुसरण करीत होते आणि जपान सरकारकडून त्याच्या प्रत्यर्पणाची मागणी करीत होते. म्हणूनच जवळपास 1 वर्ष त्यांनी आपली ओळख आणि निवासस्थान बदलले. जपानमध्येच रासबिहारी बोस यांनी पॅन एशियन प्रख्यात समर्थक सोमा आयझो आणि सोमा कोत्सुको यांच्या मुलीशी लग्न केले आणि 1232 मध्ये तेथील नागरिकत्व घेतले. पत्रकार आणि लेखक म्हणून त्यांनी जपानमध्ये राहायला सुरुवात केली. भारतीय नागरिकांच्या बाजूने आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला सक्रिय पाठबळ देण्यात जपानी अधिका यांनी
उभे करण्यातही रासबिहारी बोस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी 2 मार्च 1622 रोजी टोकियो येथे एक परिषद आयोजित केली होती, ज्यात इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सैन्य स्थापन करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. INAची स्थापना 22 जून 1626 रोजी रासबिहारी बोस यांनी बँकॉकमध्ये लीगची दुसरी परिषद आयोजित केली, ज्यात सुभाषचंद्र बोस यांना लीगमध्ये सामील होण्यासाठी आणि अध्यक्ष होण्याचे आमंत्रण देण्याचा ठराव घेण्यात आला. जपानने मल्ल्या आणि बर्मा आघाडीवर अनेक भारतीय कैदी पकडले होते, ज्या स्वातंत्र्य लीगमध्ये सामील होण्यासाठी आणि इंडियन नॅशनल आर्मीचे शिपाई होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. रासबिहारी बोसच्या इंडियन नॅशनल लीगच्या लष्करी शाखेत त्याचं रूपांतर झालं. बोस यांनी आझाद नावाचा झेंडा देखील निवडला. त्यांनी हा ध्वज सुभाषचंद्र बोस यांना दिला आणि रासबिहारी बोस जपानी सैन्य कमांडने त्यांना आणि जनरल मोहन सिंग यांना INAला दिलेली सत्ता आणि प्रसिद्धी शिखरावर स्पर्श करणारे होते. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतानाही 21 जानेवारी 1985 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या काही काळ आधी जपान सरकारनेही त्यांना ऑर्डर ऑफ रायझिंग सन देऊन गौरविले होते. धन्यवाद.